बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही म्हणता आता ही नेमका विषय काय सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमच्या कॉलेजमध्ये येणार होता आज पोरींना रडवणार काकाला यायला लय टाइम होता, त्यामुळे सगळ्यांनी जेवण करून घेतलं. आता म्हणलं काका येते तर काय म्हणलं कशाचं काय, आम्हाला डायरेक्ट बसवलं वर्गात बसून काय दम निघणं म्हणून डायरेक्ट आम्ही आलो खाली. आणि इथं तर काय विषय हार्ड होता, मंडप एकदम क्वालिटी मध्ये लावला होता, मस्त चांगला लावलाय. पण लवकर ये पाहिजे हो, काका लवकर येणार काय, जीव तर लय बोंडाळा होता. जावं म्हणलेलं घरी, पण काय करा काका येते म्हणून अजून थांबलो तिथंच. आणि ह्या गाड्यात वर्गात काय चाललंय बघा, तू मेरे से प्यार करती है की नाही. मग काय तिथनं डायरेक्ट येऊन बसवलं आम्हाला मंडपात, एका लाईनी मध्ये मस्तपैकी बसवून घेतलं. मग काय पुढे गाणी झाली चालू. आणि ही सगळं बघायला गर्दी तर असली झालती म्हणता, सगळं ग्राउंड फुल भरलं होतं आमचं. ही एवढी सगळी जनता एकाच माणसाची वाट बघत होती. आणि ती माणूस म्हणजे वसंतराव हंकारे, नुसतं महाराष्ट्रच नाही तर भारतातील सुप्रसिद्ध व्याख्याते. आणि तेवढ्यात त्यांची एंट्री झाली बघा. असं सगळ्यालाच वाटलं होतं, पण सगळ्याचाच पचका झाला राव, हे कोणतरी वेगळंच निघलं. आईला म्हणलं लय अवघड झालं, काका कधी यायचं राव. काका वाट बघून डोळ्यातलं तेल सुद्धा आटलं. आम्हाला एवढे उशीर बसवले, आमच्या मांडीतनं सगळा जाळंधूर संगत निघाला लागला. टिंगराला वाळवे लागाय वेळ आली, पण काय काका येणार अजून. साळून केला टारची कपडे घालून, पण काका येणार. तवर पुढे भाषण पण सुरू झाली. माणसाला नाद पाहिजे हो, नादाशिवाय काय नाही म्हणते ती काय खोटं नाही. भाऊ पुढे भाषण चालू आहे, मागं गेम खेळते. बसून काय आम्हाला दम निघणं म्हणून आम्ही मारली तिथनं हळूच कल्टी मारून बाहेर आलो. तेवढ्यात पडली इथं मामाची गाडी. मामाच्या गाडीकडे बघूस तर आली काकांची गाडी, आणि काकाही गाडी 80 5 टाकून कुठं गायबच झाली. तेवढ्यात भेटला आपल्याला ही भाऊ म्हणतो तो व्हिडिओ एकदम क्वालिटी असते तर बरं का, एक नंबर. धन्यवाद भावानं म्हणलं. आता काकाची गाडी गेल्या म्हणून आम्ही हळू आत मारली कल्टी. आत जाऊन पोचूच तर तेवढ्यात झाली एंट्री, काकांची जबरदस्त एंट्री. भारताचे सुप्रसिद्ध व्याख्याते वसंतरावजी हंकारे यांचं स्वागत माऊली पोकळे यांनी करावे अशी विनम्र विनंती. असं कोण म्हणत नाही देव, म्हणून माझं मीच म्हणून घेतलं. सेल्फ रिस्पेक्ट, बाकी काय नाही हो. काका येऊन बसले तर राव काकाचं व्याख्यात सुरू करीन लवकर. यांचा अजून इकडे सत्कारण बक्षीसच वाटायची चालू आहे. आमच्यात बी लई किडा हो, मगाशी मधनच मंडपातून उठून गेल्यामुळे आता उन्हात उभा राहायची वेळ आल्या बघा. कुणीकडनं तरी एकीकडनं बुचान लागते, त्यामुळे लय वळवळ करून चालत नाही. आयुष्य जगताना थोडं सिरियस बी व्हायला शिक. आणि आम्ही पडर पण हाणताना आमच्या पुढेच होतो पोलीस, हानी बिनील म्हणलं ग बसाव. मग काय घेतला काकानं मायकेन केलं सुरू. पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा जो लढला त्याचं नाव साला बाप आहे, आणि तो बाप आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के. मग काय व्याख्यात चालू होतं, पाय तर काय निघेना झालता, पण इष्टीचं टायमिंग झालतं, त्यामुळे आम्ही हळूच मारली साईट. तेवढ्यात आली इष्टी, डायरेक्ट जाऊन बसलो सुटलो घराकडच्या दिशेनं. तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये ब्लॉग बघायचा असेल तर युट्यूबवर जावा, माऊली पोकळे 77 टाका आणि पूर्ण ब्लॉग बघून घ्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.